कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की आपल्याला याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं दुसरं 2 ते 4 वचन काय सांगतं आपल्याला बघा. याकोबाचे पत्र त्याचा पहिला अध्याय 2 ते 4 वचन. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन सांगतं या ठिकाणी की आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षांना काय करावं लागणार आहे, तोंड द्यावं लागणार आहे. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं अशा परीक्षा जरी तुमच्या जीवनामध्ये आल्या तर देव म्हणतो आनंदच माना. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आनंदच माना. ज्यावेळेस आपल्यावर अशा परीक्षा येतात त्यावेळेस देवाचं वचन सांगतं त्यावेळेस आनंदच माना. आपण आनंद करतो का दुःख करतो? आपण देवाला दोष देतो का देवाची प्रार्थनाच करत राहतो? प्रेज लॉर्ड. आपण लगेच देवाला दोष देऊन मोकळ होतो. हालेलुया. योबाची बायको सुद्धा म्हणली होती की तुझं सगळं गेलं, तुझं धन गेलं, तुझं दौलत गेली, तुझे पोरं गेले, सगळ्या गोष्टी तुझ्यातून काढल्या. प्रेज लॉर्ड. तुला तर आता कुठं पडण्याची गरज आहे, तू तर आता उखंड्यावर आलेला आहेस. प्रेज लॉर्ड. तुझ्या अंगावरचे फोड कुत्रे चाटत आहेत, इतकी दुरावस्था तुझी झालेली आहे. आणि अशा अवस्थेत सुद्धा तू देव करत बसला. प्रेज लॉर्ड. ती म्हणते की तू काय कर, देवाला शाप दे आणि तू काय कर, मरून जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला शाप दे आणि मरून जा. प्रेज लॉर्ड. योब तिला म्हणतो की देवाकडून फक्त सुखच घ्यायचं, दुःख घ्यायचं नाही का? हालेलुया. कारण उपदेशकच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे प्रेज लॉर्ड की देवाने काय केलेलं आहे, सुख आणि दुःख हे एकमेकांच्या काय केलेलं आहे, शेजारी ठेवलेलं आहे. कारण पुढं काय घडेल हे मनुष्याला कळत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून देवाने सुख आणि दुःख काय केलेलं आहे, शेजारीच ठेवलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत की ह्या महत्त्वाच्या आहेत. प्रेज लॉर्ड. कारण ज्यावेळेस या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुमच्यावर अशा परीक्षा गुजरतात त्यावेळेस तुम्ही काय करा, आनंदच माना. का म्हणा की देवाचं वचन सांगतं की तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संकटामध्ये देवावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता त्यावेळेस तुम्हाला काय होतं, धीर उत्पन्न होतो. कारण तुमच्या विश्वासाची पारख झालीच पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला धीर आणि दम अजिबात नाही. धीर आणि दम आपल्याला निघत नाही. प्रेज लॉर्ड. आपण काय करतो, धीर आणि दम धरण्यापेक्षा आपण काय करतो की आपण सगळ्या गोष्टी काय करतो, आपल्या बुद्धीने चालण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बुद्धीने सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं प्रेज लॉर्ड की आपण युद्धासाठी घोडा किती सज्ज केला तरी यश देणं कोणाच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळत असूनही आपण काय करतो की धीर धरत नाही. देवाकडून येणाऱ्या आशीर्वादाची आपण वाट पाहत नाही. आपण काय करतो की आपल्याला वाटतं की मी ह्या गोष्टी केल्या म्हणजे मी लगेच या संकटातून बाहेर येईल, त्या गोष्टी केल्या म्हणजे मी संकटातून बाहेर येईल. अधिक आणि अधिक आपण संकटात पडतो. परंतु ज्यावेळेस आपण धीर धरतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता व्हावी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की धीराला कार्य करू द्या, तुमच्या विश्वासाला कार्य करू द्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं आपल्याला की ज्यावेळेस धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता व्हावी. प्रेज लॉर्ड. प्राप्त व्हावी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. का आपल्या विश्वासाची पारख होती, का आपल्या विश्वासाची परीक्षा होती की देवाची इच्छा आहे की तुम्ही परिपूर्ण व्हायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. विश्वासामध्ये तुम्ही कसं व्हायला पाहिजे, परिपूर्ण. कारण देवाचं वचन सांगतं आपल्याला प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की पुढचं जर अध्यायामध्ये पाहिलेलं आहे प्रेज लॉर्ड,
जर तुम्हा पैकी कोणी ज्ञानाने येऊन असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे त्याला ते मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग आपल्याला माहिती आहे की वाऱ्याने जर समुद्राची जर लाट उसळली तर ती कुठे येऊन आदळते? किनाऱ्यालाच येते. प्रेज लॉर्ड. लाट किती उचंबळली तरी ती कुठे येते? किनाऱ्यालाच येते. मग देवाचं वचन सांगतं की ते म्हणतो की तुमच्या धीराने तुम्हाला काय व्हायला पाहिजे? तुमच्या धीराचं कार्य तुम्हाला पूर्ण होऊ द्या, कारण देवाला तुम्हाला काय करायचं आहे? परिपूर्ण करायचं आहे. प्रेज लॉर्ड. फक्त एवढंच नाही की त्यांनी प्रार्थना केली आणि काहीच झालं नाही. त्यांनी प्रार्थना केली आणि आमच्या जीवनात बदल झाला नाही. मग तुझा विश्वास कुठं होता? तुझा धीर कुठं होता? प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपण धीर देतो, जर देव म्हणतो ना या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये होतील, तर होणारच. हालेलुया. देवाने दाखवलं ना या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये घडणार, तर ते घडणारच. प्रेज लॉर्ड. पण त्यासाठी आपल्याला विश्वासाची आणि धीराची गरज आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देव बोलला म्हणजे ते होणारच आहे. प्रेज लॉर्ड. आणि ते खरोखर होईलच. हालेलुया. आपल्याला असं वाटायला नको की आमकेने माझा रिपोर्ट असं सांगितलेला आहे, तमकेने असं सांगितलेलं आहे आणि माझ्या जीवनात असं काही होणार नाही आणि मग मी कसं काय तिथं गेल्यानंतर होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धीर ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवून ज्यावेळेस धीर धरता, त्यावेळेस देव तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण देवालाही सुद्धा योब म्हणतो ना मला सोन्यासारखं मी सोन्यासारखं दिसन किंवा निघाल. देवालाही तुम्हाला सोन्यासारखंच करायचं आहे, चमकायचं आहे. प्रेज लॉर्ड. पण आपल्यामध्ये धीर धरणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये साक्षी आहेत. हे डॉक्टरने सांगितलं आता काही होणार नाही. भाऊ कुठे? भाऊ कुठे? भाऊ, हां भाऊ साहेब उभा राहा. प्रेज लॉर्ड. मास्क या खाली. किती वर्ष झालं तुम्हाला लेकरू बाळ नव्हतं? 12 वर्ष. इथं आल्यानंतर प्रगटीकरण कधी झालं? नाही, पण कोणत्या वर्षी झालं? हा, किती तुम्ही चर्चला आता किती वर्ष झाले येत आहे? 2 वर्ष झाले. प्रेज लॉर्ड. आणि देवाने सांगितलं की अशा ज्या गोष्टी होतील. हालेलुया. मग झाल्या का नाही झाल्या? झाल्या. देवाने दिला तुम्हाला मुलगा सुंदर. डॉक्टरने काय सांगितलं होतं? नाही होणार म्हणून. प्रेज लॉर्ड. एक जोरदार येशूच्या नावामध्ये. हालेलुया. मी हे तुम्हाला का सांगतो की ज्यावेळेस तुम्ही धीर धरता त्यावेळेस तुम्हाला तुमचं धीर धरण्याने देवाला तुम्हाला परिपूर्ण करायचं आहे. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की धीराचं कार्य होऊ द्या, म्हणजे तुम्ही परिपूर्ण व्हाल. प्रेज लॉर्ड. अर्धेवट गोष्टी नाही. आणि जर मनात जर तुमचा संशय असेल की अशा गोष्टी होतील का, डॉक्टर यांनी सांगितले होणार नाही, ते सांगितले होत नाही. प्रेज लॉर्ड. पण देवाचं वचन सांगतं की संशय धरणारा हा समुद्राच्या लाटेसारखा आहे, उचंबळलेला समुद्रासारखा आहे. प्रेज लॉर्ड. लाटेचं काम फक्त उचंबळी किती उंच जरी ती ही झाली तर तिचं काम फक्त काय आहे? किती कुठे येऊन आदळते? किनाऱ्यालाच आदळते. प्रेज लॉर्ड. परंतु देव म्हणतो की मला तुम्हाला तसं ठेवायचं नाही. तर देव म्हणतो की तुम्ही परिपूर्ण असले पाहिजे. कसं असले पाहिजे? परिपूर्ण. देव म्हणतो की धीराला कार्य करू द्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण या ज्या गोष्टी आहेत की ह्या सर्व गोष्टी देव आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळतं. कारण विश्वासाची जी परिपूर्णता व्हावी म्हणून आपल्या जीवनातले हे आलेले संकट, आलेले दुःख, झालेल्या वेदना हे आपल्याला सहन करणं अगत्याचं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की कधीही देवाला तुम्ही असा दोष लावू नका किंवा देवाला असं विचारण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही की देवा माझ्या जीवनामध्ये असं का झालं. प्रेज लॉर्ड. परंतु देव म्हणतो की तुमचं धीराचं कार्य पूर्ण व्हावं आणि तुम्ही विश्वासामध्ये परिपूर्ण व्हावं म्हणून दुःख संकट आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून असं नका म्हणू की देवाला दोष देता कामा नाही. प्रेज लॉर्ड.
आपण बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की देवाने माझ्या जीवनात असं केलं, देवाने माझ्या जीवनात तसं केलं. जर तुम्ही पहिल्या योबचा जर पहिला अध्याय जर केला, वाचला, तर देव करत नाही तर सैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. वाईट करण्याचं काम कोणाचं आहे? सैतानाचं आहे. देवाने स्पष्टपणे सैतानाला सांगितलं की तो योबाचं आहे ते सगळं हिरावून घे, फक्त त्याच्या आत्म्याला तू हात लावू नको. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कारण प्रभू येशूचं वचन सांगतं की मला प्राण घेण्याचा आणि प्राण देण्याचा अधिकार आहे. प्रेज लॉर्ड. देवाला प्राण घेण्याचा आणि प्राण देण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस प्रभू येशू प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या जीवनामध्ये कार्य होतं. त्याचं एकच गोष्ट आहे की प्रभू येशू म्हणतो की प्राण घेण्याचा आणि प्राण देण्याचा अधिकार मला आहे. हालेलुया. म्हणून सैतानाला स्पष्टपणे सांगितलं, तू त्याचे लेकरं घे, त्याच्या सगळी संपत्ती घे, सगळ्या गोष्टी काढून घे, परंतु त्याच्या आत्म्याला तू हात लावू नको. हालेलुया. सैतानाला ती परवानगी नाही. प्रेज लॉर्ड. सैतानाला ती परवानगी नाही. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. की जर आज आपल्या जीवनामध्ये जर असं अशा गोष्टी आलेल्या असतील तर एकच लक्षात घ्या की मी या गोष्टी आज सहन करणार आहे, फक्त या माझ्या विश्वासात होण्यासाठी आणि देवाचं गौरव होण्यासाठीच मला या गोष्टी करायच्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहे. प्रेज लॉर्ड. कारण अशा परिस्थितीमधून चाललेला असताना सुद्धा सगळ्यांना वाटत होतं की योब आता मरणार, योबाचं आता काही खरं नाही. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं की योब स्वतः म्हणतो की योब याचा 13वा अध्याय आणि त्याचा 15व्या वचनामध्ये योब स्पष्टपणे आपल्याला सांगतो. काय सांगतो बघा. अशा संकटातून चाललेला असताना सुद्धा योब सांगतो, तो मला ठार मारणार तरी मी त्याचे आस धरीन, माझ्या वर्तन क्रमाचे त्यासमोर मी समर्थन करीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योब स्वतः म्हणतो की देवाने मला ठार मारलं ना तरी मी त्या गोष्टीची काय करेल, आस धरीन आणि माझ्या वर्तन क्रमाचे त्यासमोर मी काय करेल, समर्थन करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योब म्हणतो की देवाने मला ठार जरी मारलं तरी मी त्याचं आस धरीन. जर फिलिप्पियरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 21मध्ये वचनामध्ये जर आपण पाहिलं, फिलिप्पियरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 21 वचन की पौल स्वतः म्हणतो, कारण मला तर जगणे ख्रिस्त आणि मरण हे लाभ आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण मेल्यानंतर कुठे जातो. पौल स्वतः म्हणतो इथं, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरण हे काय आहे, लाभ आहे. आणि योब सुद्धा तेच म्हणतो की परमेश्वराने मला ठार जरी मारलं तरी मी त्याचीच काय करेन, आस धरीन. मी त्याच्यावरच विश्वास ठेवेल. प्रेज लॉर्ड. माझा विश्वास एक काळी मात्र काय होणार नाही, कमी होणार नाही. आणि आपल्या जीवनामध्ये काय होतं की आपण आपल्या संकटामध्ये लगेच आपण देवाला नावं ठेवून आपण काय होतो, मोकळे होतो. हालेलुया. देवाला दोष देऊन मोकळे होतो. परंतु ह्या गोष्टी लक्षात ठेवा की या गोष्टीने तुमचं मरण नाही. जरी तुमच्यावर संकट आलेलं असलं, जरी तुमच्यावर आजार आलेला असला, जरी तुमच्यावर कुठली अशी गोष्ट गुदरलेली असेल की आज तुम्हाला त्या गोष्टीमुळे मरणाचं भय वाटत असेल, प्रेज लॉर्ड, परंतु अशा गोष्टींनी तुमचा शेवट नाही हे लक्षात ठेवा. प्रेज लॉर्ड. कारण ज्या गोष्टी देवाने आपल्या जीवनामध्ये ठरवलेल्या आहेत त्याच होतील. हालेलुया. देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे ना स्वर्गामध्ये नेण्याचं, तर त्या गोष्टी सगळ्या तो आधी काय करेल, त्या गोष्टीच्या पूर्ण काय करेल, त्याच्या सगळ्या गोष्टी तयार करेल आणि नंतरच मग आपल्याला तो नेईल. हालेलुया. परंतु असा तुमचा विश्वास जो आहे तो डळमळीत होऊ देऊ नका. प्रेज लॉर्ड. तुम्ही योबासारखं हे करा की मी या परीक्षेतून चाललेलं आहे, तर ही परीक्षा माझ्यावर आलेली आहे, ही फक्त देवाच्या कृपेसाठी झालेली आहे. देवाची कृपा मला पाहिजे, ती देवाची कृपा मला पाहिजे म्हणून माझ्या जीवनावर हे संकट आहे. मग असा विचार करतो कधी आपण. दुसरी गोष्ट म्हणजे
अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात की अशा गोष्टी केल्यामुळं की मी काय होणार आहे की देवामध्ये मी काय होईल, दृढ होईल किंवा देवावरचा विश्वास माझा ठाम असणार आहे. या गोष्टीसाठीच देवाने माझ्या जीवनामध्ये या गोष्टी आणलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी आल्या त्यावेळेस मृत्यूचं भय होतं, परंतु देवावरचा विश्वास कमी नव्हता. हालेलुया. वाढत गेला, विश्वास वाढत गेला. आणि ज्यावेळेस विश्वासामध्ये धीर उत्पन्न झाला त्यावेळेस धीराने कार्य केलं की आज देवाने मला मरू दिलं नाही तर त्याच्या गौरवासाठी मला उभा केलं आहे. हालेलुया. जर ह्या गोष्टी मी केल्या असत्या, जर मी खचून गेलो असतो, देवाला दोष लावत बसला असतो, देवाला जर मी अशा गोष्टी म्हणत बसला असतो तर आज मी तुमच्यामध्ये नसतो किंवा असं कार्य जे आहे की देवाची कृपा मला लाभली नसते तर माझ्या जीवनामध्ये मृत्यूचं भय होतं तर मृत्यू झाला असता. प्रेज लॉर्ड. परंतु देवाने मला त्यामधूनही काढलं. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस मी त्या परीक्षेमधून गेलो, सगळ्या परीक्षेमधून गेलो, सगळ्या टेस्टिंगमध्ये गेलो. प्रेज लॉर्ड. असे हाल व्हायचे. ह्या हातातून रक्त काढलं की ह्या हातातून रक्त, या हातातून रक्त काढलं की ह्या हातातून रक्त, इथून सलाईन तिथून सलाईन, सगळे सलाईन, इकडून टोचवलं तिकडून टोचवलं, सगळ्या वेदना होत्या. हालेलुया. जीवन नकोसं होत होतं, परंतु देवावरचा विश्वास कमी केला नाही. प्रेज लॉर्ड. आणि अशा अवस्थेतून देवाने मला दर्शन दिलं आणि देवाने सांगितलं की ओठ आणि माझं कार्य कर. प्रेज लॉर्ड. मी तुला या आजारामध्ये मरू देणार नाही तर मी तुला काय करणार आहे, जगवणार आहे, तुला वाचवणार आहे आणि तू उठून माझा गौरव करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग अधिक आणि अधिक माझ्या काय झाले, विश्वासामध्ये वाढ झाली की देव बोललेला आहे ते होणार आहे. हालेलुया. आज जर तुम्हाला वाटत असेल माझ्या संकटामध्ये माझी देव प्रार्थना ऐकत नाही, देव तुमची प्रार्थना ऐकतोय. हालेलुया. परंतु तुमची विश्वासाची परीक्षा होत आहे हे लक्षात घ्या. हालेलुया. देवाला तुम्हाला असंच कोळशासारखं ठेवायचं नाही तर देवाला तुम्हाला सोन्यासारखं चमकवायचं आहे. हालेलुया. देवाला तुम्हाला सोन्यासारखं चमकवायचं आहे. तुमचा उपयोग सुद्धा सोन्यासारखाच व्हायला पाहिजे. हालेलुया. आज प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनाला अर्थ नाही, माझं जीवन जे आहे ते संपलेलं आहे, माझं जीवन व्यसनाधीन आहे, माझं जीवन अशा गोष्टीमध्ये आहे की त्या गोष्टी मला मी करू शकत नाही. परंतु आता ह्या जीवनाचा मला वेट आलेला आहे, परंतु ह्या जीवनातून मला बाहेर येता येणार नाही. परंतु देव आज तुम्हाला सांगत असा तू किती व्यसनाधीन आहेस, तू किती वाईट गोष्टीमध्ये गुंतलेलास, तुझ्या हातून किती मोठं पाप झालेलं असलं तर देव म्हणतो की माझं रक्त तुझ्या पापाला शुद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुला सोन्यासारखं चमकवल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू जीसस. प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करेल आणि ज्यावेळेस ते रक्त आपल्याला शुद्ध करेल त्यावेळेस खरोखर आपण सोन्यासारखं चमकणार आहोत. हालेलुया. ह्या गोष्टी सोडून द्या की ह्या संकटामुळे मी मरणार आहे, ह्या व्यसनामुळे मी मरणार आहे, मी या गोष्टीमुळे मी पूर्ण लयास जाणार आहे. प्रेज लॉर्ड. पण देव म्हणतो की ह्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये नाही. माझं मौल्यवान रक्त मी तुझ्यासाठी सांडलेलं आहे, त्या रक्ताची आठवण कर. हालेलुया. त्या रक्ताची आठवण तू कर. प्रेज लॉर्ड. कारण प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. जर आपल्याला ते रक्त शुद्ध करतं तर ते रक्त ज्यावेळेस आपल्याला शुद्ध करणार त्यावेळेस आपल्या पापापासून आपली सुटका होऊन देव आपल्याला सोन्यासारखा चमकवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसा योब म्हणला की माझा मार्ग त्याला कळलेला आहे, त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा दिसेल. हालेलुया. तुम्ही पण म्हणा की माझी परिस्थिती आता देवाने पाहिलेली आहे, माझी सर्व परिस्थिती आता देवाला माहिती आहे, माझं संकट देवाला माहिती आहे, माझा आजार देवाला माहिती आहे, माझ्या सर्व नशा देवाला माहिती आहेत, माझ्या सर्व वाईट कृत्य देवाला माहिती आहेत. परंतु आता तो मला पारखून घेणार आहे. आता तो काय करणार आहे, मला पारखून घेणार आहे आणि ज्यावेळेस तो मला पारखून घेईल त्यावेळेस मी खरोखर सोन्यासारखाच निघेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा आहे की तुम्ही सोन्यासारखा असावं. हालेलुया. देवबाप करो आणि हे वचन आशीर्वाद करो. आमेन.